नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। मी तुकाराम गिरंगे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर। आज आपल्या उपोषणाचा चौथा दिवस। आज चौथ्या दिवशी मान्य तहसील संदर्भातील अधिकारी, महसूल संदर्भातील अधिकारी यांच्याकडून पाहिजे तसं अपेक्षित काही उत्तर मिळालेलं नाही। तरी 10/1/2024च्या काल रात्री मान्य मंडळ अधिकारी आले होते, उपोषणापासून प्रवृत्त व्हा म्हणाले। परंतु त्यांनी जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये एक उल्लेख आला, संस्थेच्या कार्यकारिणीचे वाद असल्यामुळं तिथं 2 अध्यक्ष आहेत। संदीप कोटिबा कोतकर यांनी जे लेखी खुलासा दिला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं, संस्थेच्या स्थापनेपासून ते आज रोजीपर्यंत कुठल्याही मुलांना शाळेत खेळण्यासाठी बंद केलेलं नव्हतं। परंतु दुसरे जे अध्यक्ष आहेत, तथाकथित अध्यक्ष नितीन भाऊसाहेब कोतकर यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की शाळेमध्ये शालेय पोषण आहाराची चोरी झाली। अहो, आज गेली 10 महिने होत आले आहेत। शालेय पोषण आहार तांदूळ चोरी गेला, तांदूळ चोरीला गेला, ठीक आहे, याच्या म्हणण्यानुसार तांदूळ चोरीला गेला। मग जिल्हा परिषदचे प्रशासकीय अधिकारी 5 अधिकारी एकत्र येऊन त्यांनी अहवाल तयार केला। या अहवालानुसार त्यांनी काय सांगितलं, शाळेत कुठल्याही प्रकारची चोरी झाली नाही। मग हा एकटा हुशार, एकटा शहाणा आणि बाकीचे 4-5 अधिकारी येडे आहेत का? हा प्रत्येक वेळेस सांगतो तांदूळ गेला। या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची चोरी झाली नाही। गावातील ग्रामस्थ हे सुज्ञ आहेत, कळतं त्यांना सगळ्या गोष्टी। कोणी चोऱ्या करीत नाही, कोणी दारू प्यायला तिथं जात नाही। पण याच्या मनमानी कारभार आणि याच्या आलेला याचा इगो, याला जो इगो आलेला आहे, या इगोमुळे हा मुलांना ग्राउंडवर येण्यासाठी, याच्या मनमानी कारभारावर आज खिळं बसण्यासाठी हा खोट्या पद्धतीची माहिती माननीय तहसीलदार साहेबांच्या समोर पुन्हा एकदा यांनी लेखी स्वरूपात दिलेली आहे। त्यामध्ये माहितीमध्ये असं दिलं त्यांनी, शालेय पोषण आहाराच्या चोरी झाली। आता या म्हणण्यावर मी माझं आज लेखी म्हणणं तयार केलेलं आहे। मान्य तहसीलदार साहेबांना आपण ते आज जमा करणार आहे। आज 4 वाजेपर्यंत आपण प्रशासनाला वेळ दिलेला आहे। जर 4 वाजेपर्यंत ठोस मला जर कारवाई झालेली नाही आणि क्रीडांगण जर आज 4 वाजेपर्यंत खुलं झालं नाही तर आंदोलनाची दिशा वेगळ्या पद्धतीने राहील। मग त्यामध्ये उग्र स्वरूप धारण झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील। आम्ही 4 दिवस झाले जीवाचं रान करून इथं बसतोय। आम्हाला घरदार प्रपंच सोडला, मुलं बाळं आजारी असताना पण मी आज 4 दिवसापासून समाजाच्या सेवेसाठी, लोकांच्या मुलासाठी इथं बसतोय। माझं याच्यात वैयक्तिक स्वार्थ काही नाही नसताना मी इथं बसलेलो आहे। तरी जर प्रशासन जर वेळ काढूपाना करत असेल तर याचा उपयोग होणार नाही। शहरातल्या गर्दीला वैतागले आहात? निवांत, शांत, निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती। चला तर मग शहरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्यामला एक वेळ अवश्य भेट द्या। हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। आमचा पत्ता नगर सोलापूर रोड, वाळुंज। शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम, एक वेळ अवश्य भेट द्या।